विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ट्रिकमध्ये आपण पाहणार आहोत नैसर्गिक संख्या ज्या क्रमवार असतात आणि त्यांचे वर्ग केलेले असतील त्यांची बेरीज कशी करायची, म्हणजे क्रमवार असणाऱ्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज सेकंदामध्ये कशी करायची आहे ट्रिक या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, या ठिकाणी उदाहरण 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 5 चा वर्ग बरोबर किती। यामध्ये काय करायचं, सुरुवातीला शेवटची संख्या किती आहे ते पहा। किती आहे शेवटची संख्या? 5 आहे, लिहून टाका 5 या ठिकाणी। गुणिले त्यानंतरची क्रमवार संख्या लगेच लिहून टाकायची 6, नंतर गुणिले करायचं आणि ह्या 5 आणि 6 ची बेरीज या ठिकाणी गुणिले करायचे। 5 आणि 6 यांची बेरीज किती आली? 11 आली आणि भागिले किती करायचंय? 6 करायचंय। करा भागाकार, 6 1 6, 6 1 6, 5 गुणिले 11, 11 5 किती आलं? 55 आलं। एका सेकंदामध्ये या ठिकाणी आपण क्रमवार असणाऱ्या वर्ग संख्यांची बेरीज या ठिकाणी करू शकतो। या ठिकाणी हे उदाहरण या सूत्रामध्ये सुद्धा या ठिकाणी ठेवून आपल्याला किमती ठेवून काढता येईल। पहा, सूत्र असं आहे n कंसात n अधिक 1 आणि दुसऱ्या कंसामध्ये 2n अधिक 1 भागिले 6। या सूत्रामध्ये तुम्ही किमती ठेवून सुद्धा या ठिकाणी हे गणित सोडवू शकता। n म्हणजे काय, तरी शेवटची जी संख्या असेल त्याला n असं म्हणायचं आहे। n च्या ठिकाणी शेवटची संख्या ठेवा आणि हे सूत्रामध्ये किमती ठेवून या ठिकाणी तुम्ही हे वर्ग संख्यांची बेरीज करू शकता। पाहत राहा पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन ट्रिक या ठिकाणी देणार आहोत। धन्यवाद।